प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपला पाण्यात पोहणारा मुलगा आणि बुडत असताना त्याचे चित्र पाहताना, त्याचं तो देखावा पाहताना आमच्या अंगावर असे शहारे आले आणि तोंड अगदी शुष्क झालं. तो प्रसंग मी आपणासमोर सादर करणार आहे. आता बघा, दिवाळी आली की आपल्या घरोघरी दिवे आनंदी आनंद नांदत असतो. किती गरीब असले तरी आनंदाने दिवाळीची मजा लुटतात. तसं आईकडे पण सगळं दिवाळीचं फटाके, डबेचे डबे फराळाचे भरलेले आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचं बी आदर तिथे आई करायची. शेजारी फराळ, नातेवाईकांना फराळ, सगळ्या दूर फराळ, सगळ्यांची गोडधोड हेडी मेडीने भाऊ इकडे बाहेर फटाके फोड, आकाश कंदील, रोषणाई अशी झमझमाट दिवाळी साजरी केली आई वडिलांनी आणि पोरांना खुश केलं. आणि मग भाऊबीजेचा दिवस उगवला. मग आई म्हणाली, आता चला आपण भाऊला ओवाळायला जाऊ. मग त्यावेळी गाडी नाही, मोटर नाही, फटफटे नाही, काही नाही. बैलगाडी असली तर बैलगाडी न्यायचा, पण आमच्याकडे बैलगाडी न नेता आम्ही पायी पायीच निघालो. सकाळी आईने फराळाचा डबा गाठोडं बांधलं, फटाक्याचं बी गाठोडं बांधलं आणि आता माझ्या वासरांना फटाके फोडायला द्या रे बरं. आणि तो खाऊचे गाठोडे घेतलं. एकोणे गाठोडे घे, एकोणे घे. निघालो मामाच्या गावाला. मामाचं गाव होतं 10 किलोमीटर आणि मामाच्या गावाला होती तापी नदी अशी आडवी. ती तापी नदीच्या काठी नावाडी उभे राहायचे, कारण त्या नदीला अथांग पाणी होतं. आपल्याला असं जाता येत नव्हतं. फक्त काय करावं लागत होतं की नावेत बसायचं ना, पहिलं तरी जायचं. असं आमचा वर्षातून आम्ही 2-3 वेळा मामाच्या गावाला जायचो आणि मजा लुटायचो. मामा श्रीमंत होता, मायाळू होता, प्रेमळ होता, आमच्यावर प्रेम करायचा. मामी बी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं खाऊ घालायची. आम्ही मामाच्या गावाला खूप आनंद लुटायचो. म्हणून आम्हाला मामाकडे जाणं खूप आवडायचं. तसे दिवाळीला निघालो. नदी तीर आला आणि माझा मोठा भाऊ होता 20 वर्षाचा. त्याला असा पोहण्याचा नाद होता. तो पोहायचा, नेहमी पोहायचा. आम्हाला पण माहिती होतं. आणि पण त्या दिवशी आई वडील त्याला नको म्हणायचे, आमच्याबरोबरच चल, आज काही तू नदी पात्रात पोहू नको. आणि 1-2 वेळा तो मामाच्या गावाला एकटाच गेला, तर तो एकटाच ते पात्र पार केलेलं होतं. म्हणून आम्हाला काही त्याच्याविषयी अशी थोडी भीती वाटली नाही. पण मग तो त्याने उडी घेतलीच पाण्यामध्ये. नावाडी आम्ही निघालो. तो आमच्या पुढे पोहायचा, इकडे नाव चालायची, वल्ले मारायचा नावाडी मध्ये प्रवास सुरू होता. आणि नदीच्या मध्यभागी नाव जाताबरोबर तो असा वर मन करून असे हात हलवायचा, असे हात करायला, वाचवा 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 असं करायला लागला. आणि आमचं असं लक्ष गेलो की बापरे, माझा मुलगा बुडतोय. अशी आई आक्रोश करायला लागली. वडीलही जा रे भाऊ नावाड्याचा कारपायता करायला लागले. ते म्हणे, बाबा घाबरू नका, मी बरोबर करतो. मग त्याचा सहकारी होता, त्याच्याजवळ वल्ल्या दिल्या, तू चालव ना आणि मी त्या मुलाचं बघतो. तो सुरळतानं नदीमध्ये उडी घेतली आणि माझा भाऊ जिथं असं हातवर करत होता, थोडं केस दिसत होते, तर त्याला असं पकडला त्याचा हात आणि बाहेर आमच्याकडे नावेकडे ओढत आणलं. आणि असं चित्त थरारक दृश्य पाहून आम्ही सगळे आरडाओरड करू लागले, ये रे बाबा नावाड्याला या, आमच्या भाऊला असं खूप विनवणी करू लागलं. आणि मग तर नावाड्याने की कसरती त्याने बरोबर नावेर आणलं. ओले गच कपडे भिजलेले आणि भाऊ आमच्याजवळ बसला. आई पाठीवरून हात फिरवायचा, वडील नाही म्हणायचे तरी तू का घ्यायला.
आता तो प्रसंग जाऊ द्या, पण मग त्याला असं अंजारलो गोंजारलो नावाडवी म्हणे आता शांत बसा, आपला प्रवास सुखरूप होईल. नंतर मध्यान्नामध्ये नाव गेलेली होती आणि परत तो प्रवास सुरू झाला. त्याला घेतलं ओला ग, तो बी घाबरल्यासारखा होता. डोळे कसे न काही कसं, आज कसं काय असा प्रसंग. कारण तो बऱ्याच वेळा मामाच्या गावाला जायचा तर पोहून जायचा, तो नावेत जायचा नाही. पण ते काय झालं त्या दिवशी तो देवदाने, तर नावाड्याने त्याच्या कुशलपणाने पहिलं तरी नाव नेली आणि मग आम्ही उतरलो सगळे. वडिलांनी नावाड्याला, तू माझ्या मुलाला जीवदान दिलं, तू माझ्या मुलाचे प्राण वाचवले. बाबाने त्याला खूप पैसे बक्षीस दिले, त्याची खूप वाहवा केली. आणि मग असे निराशेच होऊन आम्ही मामाच्या गावाला पोचलो. मामाला जेव्हा हा प्रसंग कथन केला तेव्हा मामा मामी असे गळ्यात पडून त्याच्या रडले की का रे भाऊ, तू मायबापाचं का नाही ऐकलं रे दादा, तू का असं केला. ते पण असं मायेनं पांघरू लागले. थोडा वेळ 10-15 मिनिट गेल्यावर लगेच मामी उठली, चहा पाणी आणि तो विषय मोडला. आणि मग दिवाळीच्या गप्पा गोष्टीला सुरुवात झाली. आईने नेलेल्या खाऊ दिला, पोरांनी नेलेले फटाके, मामाचे मुलंही आनंदित झाले. असा त्या सधन, माझे वडीलही सधन होते, मामाही सधन होता. असा त्या दोन घराचा त्या दिवशी मिलाप झाला. आणि त्या प्रसंगावर मग असं राहिले तोपर्यंत पडदा टाकून दिलं की जाऊ द्या, असे प्रसंग घडतात, आपलं पुण्य होतं म्हणून आपल्या मुलाला जीवदान मिळालं आहे, तर आता त्याची खंत करायची नाही, असं मामाने बाबाला आईला समजवलं. आणि होतं ज्याच्या त्याच्या दिवड. मामी वेगवेगळे प्रकारचे खाऊ करायची, जेवण करायची, प्रेमानं वाढायची. मामाई सगळ्यांना बरोबर घेऊन बरोबर जेवायचे. असा आमच्या मामाच्या घराचा आम्ही मग आनंद लुटला. 2 दिवस राहिलो आणि परत निघालो. आणि मामाने त्याला सूचना दिली, ए भाऊ, आता तू पोहत जाऊ नको, तू मम्मी पप्पाचा बरोबरच नावेत बस आणि मग जा. मामाने आईला साडी, आम्हाला सगळ्यांना कपडे घेतले, वडिलांना सुद्धा कपडे ड्रेस घेतला. तर अशा प्रकारे मामाने आमचं खूप सांत्वन केलं, प्रेमाने वागवलं, दिवाळीची मजा लुटू दिली. आणि आम्ही मग 2-3 दिवस राहून घरी निघालो, घरी जायला निघालो. लय मजा आली. पण तो प्रसंग आठवता बरोबर आज मला एकदम हा व्हिडिओ करावासा वाटला की पहा, नेहमी पोहणारा माणूससुद्धा एखाद्या वेळी कसा गोत्यात येतो आणि त्याच्या प्राणावर वेधतं. तसा हा माझ्या भाऊचा चित्तथरारक प्रसंग मी आपणापुढे सादर केला. हा व्हिडिओ पूर्ण पहा, अवश्य पहा. आणि तुम्ही सुद्धा किती पोहणारे असले तर चतुराईनेच वागा, हुशारीनेच वागा आणि आपल्या प्राणावर बेतेल असं करू नका. हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक व शेअर करा.